हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिक्चयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे वन्दे तरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। पदमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही रामायणाचे किष्किंधाकांडांतो वालीवधा प्रसंग ते पळून गेले. ताजे तारेल दुःख त्या वेळा तारेन रामाला की म्हाकाई मिगल ममनाल म्हणके तुव मारला जाय तशिले आर्त आव अनाथ जल्ली पतीहीन जल्ली म्हणतना तू त्यांची भाणू काणू म्हाकाय मारी आणि म्हाका मिगल वामना वटू पेटय वालीन नानशी आश्चाका मिद्यान साध्य ना म्हणतना रामू तारेक समाधान करता आणि सांगता मा वीर भार्ये विमतीम कुरुष्व लोको ही सर्वो विहितो विधात्रा पळे तुव वालियली वीरपत्नी तू हे तारे जीवानाक विरुद्ध जलल विचार विधिक विरुद्ध जलल विचार तू करूनच विद्या म्हणारे मरण जनन पूरै परमात्माल इच्छेनं जवचे सगळे निमती जगत्तांतो संयोग वियोग मरण जनन असल पुरे जवचे म्हणून सांगून गोतशील ज्ञानी जन सांगताचे तो परमात्मो जगन्नियामकू ताणे कसले विधी नियम केला त्या कोणी मिरवू काही साध्य ना आणि ताणे तोवाई तशीची ताणे केदन कोणाला जनन कोणाला मरण म्हणला त्यावे तो बदलावण करना आमच्यान कोणाकही ते मिरवूच्या जे येईना पुरे जनताक अधीन जाऊन सची तशावनो तू ता गेले विचार ओपून घे तदन तू सुखार असता तुगेले पूत कशी युवराय जाता बैबे सुगिरी हो रायो तुगेले पूत युवराय जाता म्हणताना पळे विधी केलेलं कसल की विधान ते दुःख करना नशी तसल जना वीरपत्नी म्हणचे त्यांनी तंक कसल स्थिती मेळला ते स्वीकार करणं करकाशील कर्तव्य करणं चंदाय रस्ताची म्हणून अशुपरे आश्वासन सांगताना आश्वासिता तेन तुरागमेण प्रभावयुक्तेन परंतपेन साबीरपत्नी ध्वनतामुखेन सुवेशरूपा विररामतारा शत्रुभिकरजनशील रामान असलपुर विषय सांगताना नव्हे तारीख दुःख उणी जल्ले आणि ती नुताची बैसले की त्या वेळारी रामू सुग्रीवालो मित्र जलातो वै बे तो वै त्या वेळार सुग्रीवाल दुःख तागेलेय दुःख तो त्या दुःखांतूय अंगद सुग्रीवू तारेक पुरे समाधान करतरस रामू आणि सांगता कितली शोक करताची कितली दुःख करताची ते कितली करताच की तितलेची कितली केल्लारी मेल्लोल व्यक्ती केदनाय वापस येतवे नानवे तश्चावनो दुःख पुरे बदलेन दवरनो मरणानंतर ते देहाक कोरकाजले अर्धदैहिक क्रिये पुरे करायची म्हणून सांगून सांगतो तो अनेक कसं म्हणारे लोकाचे एक आचार काय मेल कोणी एक मेळल्यार तागे दुःख व्यक्त करचे आता त्यापरी तुम्ही कोरणू चल्ला ना म्हणताना एक मेल्लेल व्यक्तीक वापस हाडूक कसल उपाय ना म्हणताना सर्वई काल नियम काल इच्छेक अनुसार जावनूची सर्वई घटना जाता तशी हे परमात्मा तू जगनियामको सर्व क्रियेकई तूची मुख्य कारण जाता कर्म प्रेरकई तूची सकल चराचर येवचे जवचे वच्चे पुरे इच्छानुसार जाऊन जेवचे परमात्माले ताण नाशी एक पुणी तणा काढी म्हणताची तृण म्हण कसले ताणी नाशी परमात्मा नाशी नियती ही सर्वभूतानां नियोगेश्विह कारणम एक तणा काढी समित हलना म्हणताची तशीची खंचे एक व्यक्ती जो जगत्यांत कितली की कार्य जतर असता मांद्र नाही खंच व्यक्ती जरी विधिनिषेधात्मक धर्म पालन करत असता
जरा कसं जलरी स्वतंत्र करत्र नाही तो परमात्मूची स्वतंत्र करत्र इतक म्हणा परमात्मा कोणाले अधीन ना सर्व काल इतागेल अधीन जाऊनस परमात्माला इचे प्रकार या लोकांतो सर्व व्यवहार जाता न कालः कालमत्येति न कालः परिहीयते कालनियामक जाऊनशील परमात्मा तागेले ताणे कसल संकल्प केला त्या सत्य संकल्प केदनाय हल्लना म्हणरी परमात्मूची तागेल संकल्प केदना काही मिकून वचना म्हणताना मग हांग सूचकांची जीवाने परमात्मानं केल्लेले सत्यसंकल्प मिकून वचा जत्ता नानोय तशावन परमात्मानं केदनाय सांगचा असं पड्या आम सर्वतंत्र स्वतंत्र जावनश्च पुरो जलरे मक्क नमगून येईल भक्तांका केदनाय सोना म्हणून गीतेन तुझा मे भक्ता हा प्रणश्यती म्हणून म्हणला अनन्या चिंतयन्तो मामी जना पर्योपवासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं म्हणून म्हणला कोण नित्याभियुक्ताना कोण नित्याची तगद कर्तव्य कर्म विधिनिषेधात्मक जावन सुचे धर्म पालन करत की तगेल योगक्षेम आपण पळयता म्हणून सांगला परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणून म्हणला म्हणताना ताणे सांगील नियम त्या पुरे तो ते मिकून करावे ना नव्हे म्हणताना ताणे केलेले नियम आम्ही मिकूचे कसे साध्य तशी अनेक कसं म्हणल्या परमात्मा कोणाले वैरी पक्षपात बुद्धी दवरना तांग तांगेल कर्मानुसार जाऊन ताण फल दिवचे तागेल कसले स्वार्थ ना तांतो यो म्हाका भक्तो प्रितीचो तो म्हाका नज्जशिलो असल कसले ना तशी ताका फल दिवच्याक ताणे कसले कोणाक तांगेल कर्म आसा ताका समजावन फल दिवचे ताका मित्र मिळेल ना दैजी मिळेल ना संबंधी मिळेल ना खंयची जिवांग गेले खंयची जीवूय ताणे अधीन दवरून घेतला शिवाय खंयचे जिवाचे अधीन जावन तो ना आणि एक ज्ञानी व्यक्ती शास्त्र म्हळ्यार कसं म्हणून छंद कोण अर्थ कोण घेवन देव आमगेल कर्मानुसार फल दिता म्हणून सांगून लेखल्यारी आणि परमात्माले सर्व तत्पूजा कर्मचा केलं मग आम्ही हांग करची सर्व कर्म परमात्माला पूजा जेव परमात्माला सेवा म्हण लिखून कोण करत की आणि कसले एक दुःखा घटण जाल्ले म्हण गेलं रे परमात्माला संकल्प ये म्हण सांगून कोण दुःख करना की त्या वेळाक धर्मार्थ काम तांतूय परमात्माला एक प्रतिविषयांतूय परमात्माला प्रेरण असं म्हणून सांगून तो लेखत की तोची ज्ञानी म्हणून घेता जेवो तोची परमात्माला प्रितीच जाता तशांगा वालिकई ताणे केलेले अपराध कसं म्हणून कळला आणि प्रायश्चित्त करून घेतले ताणे तशा तो तागेले सर्व कामाक ताका पश्चाताप जाले प्रायश्चित्त करून घेतले म्हणटाना आनी ताका उत्तम गती मेळचे तशी युद्धभुमीतून ताणें पलायन करणे स्वधर्म पालन केला उत्तम लोक ताका मेळ्ळा वीरस्वर्ग मेळ्ळा ताका वय म्हणटना परमात्माले कृपेनाची आजी ताका उत्तम गती मेळ्ळे म्हूण म्हणटना आनी कसले तुमी दुःख करताची ताका करता आशिल्ले और्ध्व दैहिक क्रिया करायची म्हूण सांगून राम सांगता की रामाले उत्तर म्हणा तांकां आज्ञेशी वय म्हणटना सुग्रीव मात्र तर किम कर्तव्य विमूढ जाला म्हळ्यार कसं करता म्हूण कळना तितले अण्णाले मरण जाले अण्णा मारका म्हणून सांगितलं ताणें जाल्यार तर हाजे अण्णाले मरण जातना ताका कसं करता म्हूण कळना अशें दिगमूड जाला तो तेदना लक्ष्मणूय ते सुग्रीवाक सांगता कसं न्ही म्हळ्यार पळय प्रेतकार्य करपाक कसं तें पुरे करी आनी सुरवेक वा तिगे तागेले दहनाक जावका आशिल्लें सुके राकोड जावका न्हय पुरे सेवकांक सांग तांतूय चंदन राकोड चंदन म्हळ्यार गांध म्हणटाची गंध राकोड पुरय हाडोची तुगेले सेवक आनी अंगद पळय तुगेल्या पशी चड दुख्खारात अंगद आसा वय तुका दुख्ख करून बसल्यार अंगदा कोण समाधान करचें उठा अंगदा समाधान करी आनी पळय सगळे नगर किशकिंदा तुगेले अधीन जाले की आतां चरडूपण रडचें करचें पुरय सोडी आनी अंगदाकय सांगता बस अंगदा 7 नमने माला विविध वस्त्र तुगेला अन्न घालू चंग तूप तेल आनी ते पार्थिव विहार घालूक सुगंध द्रव्य
आणि आत्त प्रेताकार या संबंध पाविले सर्व वस्तू कसं म्हण पळवणं त्या घेऊन यो म्हण म्हणता. आणि तरेल धाव ताराक सांगता वस शिबिका हाडी शिबिक म्हणारे शव वाहन म्हणताचे ते उत्तम जेवण शिल्या शिबिका पल्लकी कसले जातात त्या घेऊन यो. आणि अंतिम संस्कार मस्त वेळ करूनच मस्त काळदी देव भुईंचर दवरूनच विशेष जेवण गडबिडीर कोरकाय काम. आणि वाली कोरका जलरी पल्लंकी होंचाक समर्थ जाऊन हुचे बलिष्ठ जाऊन शिल्या वानर सकडे येवकाची म्हूण सांगून म्हणता. आणि लक्ष्मण सुग्रीवाक सांगता नीता गेल्या रामचंद्राला वचून रप्ततो हंगा तारा काही ಒಟ್ಟುची ಮನೆ ಗೊಂದೋಳು ಜಲ कोण वाली मेल्ला म्हूण सांगून जलर आत्त ताका पल्लकेरी हाडू सांगला न्हय तांगेले गुहेंत प्रवेश करता. आणि पल्लकी सोदून घेऊन येता. मागिरी भारी एक बलिष्ठ वाहक जेवका तसल पल्लंकी किती घट्टी ओढो तुशी मध्येन ते कोड आसन. आणि ते केत्तन केला ते पल्लकीक तशी ते भारी एक चंद जाऊन करलेलं पल्लकी ते तजे त्या पल्लकी पळून राम लक्ष्मण सांगता पळे पल्लक ಹೇಳಿ वालील कळेबर घेऊन वस प्रेतकारी वग्गी जावका नव्हे म्हूण सांगता रामू सुग्रीवू ताराक पुरी हो सांगता लक्ष्मण पळे पल्लकी येयली बरं. मागीर वरची वेळ म्हणटा जोरू रणनेत न्हय सुग्रीवाकय रणनेतकी अंगदाकय रणनेतकी सर्वजन रडतची वालील कळेबर काण त्या पल्लकिंतू दवरताची आणि ताका श्रृंगार करताची. त्या वेळारी तो सांगता सुग्रीव सांगता वालीक अंत्यसंस्कार कोरका कशी म्हूण म्हळ्यार एक श्रेष्ठ रायाक कोरका जाल्यार वरीची आदरपूर्वक जावन अंत्य संस्कार जावका जाय जाल्यार नमुने रत्न दान कोरका पल्लकी घेऊन वानरान मुखार वचुका वैभवारी अंत्यसंस्कार कोरका म्हूण सांगून म्हणटाना अंगद व्हडान रडलो की अंगदा धोरण मरलेलं वानर ताका धोरण मोगान पटोवन धोरण घेऊन वतरस वालीक मस्त वानरी पत्नी आशिल्लीची तांणी पुरे वालील देह पल्लकेर दवरून उबारले कुडले जोर जोर रडणे केले त्यांनी. तारा आहे तशीची वापस समाधान येईल तारा वापस रडली म्हणताना ऋषमुख पर्वताचे एक न्हंयची दंडेरी त्यांनी चितारचन केली की वानरान ಒಟ್ಟು करून. आणि पल्लकी दुखून चितेरी दवरले तागेले देह आणि अंगदा करीन चितेक अग्नी दिवयले. आणि अपसव्य प्रदक्षिणांनी केल्ले अंगदान विद्युक्त जावन अंत्यसंस्कार करून जलतर्पण दिवका न्हय ते ऋषमुख पर्वताची गिरी नदी म्हूण आसा थंय आयलीची अंगदाल करीन जलतर्पण दिल्ले. सुग्रीवाने दिल्ले तारेने दिल्ले अनेक बंधू बांधव आशिल्ले सर्व जनांना जलतर्पण ताका दिल्ले. आणि सुग्रीवाल करीन प्रेतकार्य पुरे करयले. त्या वेळाक आनी कसो जावका थंय सुग्रीवाल राज्याभिषेक वयले हनुमंतो रामचंद्राक येवच्याक आपयता किष्किंधा नगराक. जरी रामो वनवासा वळारी वनवासाचे एक कसरणे विशेषत म्हळ्यार नगर प्रवेश नज तूची मंत्री न्हय तूची किष्किंधा राग्यांतू सुग्रीवाक युवराज पट्टांतू अभिषेक करय म्हूण सांगून. आनी म्हणटा चातुर्मासू जाऊ ते पावसाळ येयली हे 4 म्हयने आम हांगाच खंयचे एक गुहेंतू रपता मागिरी सीतान्वेषण करया म्हणून तो सांगता. त्या वेळाक म्हळ्यार कार्तिक तो म्हणटरस तू सुग्रीवाक हनुमंताले सांगता सुग्रीवाक पट्टाभिषेक करय राय जावन अंगदाक युवराज जावन पट्टाभिषेक करय. पळय श्रावण मास जायत येयलो सूर जाला श्रावण मास पावस जोर येयला आषाढ श्रावण भाद्रपद आश्विज 4 म्हयनो चातुर्मास म्हणटाची. आतां आमी भोंवच्या जायना वयवे तू किष्किंधे वस तुगेले बायलेल्यांनी ಒಟ್ಟು तू संतोष रासुका हांव लक्ष्मणाल ಒಟ್ಟು हांगा खंयचे एक गुहेंतू रपता. तशी कार्तिक मास प्रारंभ जावका जाल्यार तू रावणाल संहारा खातीर पुराय सिद्धती कोरका.
हे आम्ही केल्लेले सत्य करतना हे अग्निसाक्षी जावन सत्य करतना आमगेल एक ओपंद केलेले हांव तुगेले बायलेक वालीक मारनो तुका दिवयता मिगेल बायले सोदूच्या तूं आमकां सहाय कर का म्हूण जेन्ना न्हय तेशच्यान कार्तीक मास प्रारंभ जेवका जाल्यार तूं येवका म्हाका सहाय कोर का तूं आतां तुगेले घरा वस बंधुमित्राल वटू संतोषा राब म्हूण म्हणटना सुग्रीव किष्किंधा नगर प्रवेश करता सर्व वानरांक संतोष जाता त्या वेळार अभिषेक जाल्ला सुग्रीवाक मागिरी सर्व जाले नंतर त्या रामा आले त्या रामाक एक गुहेंत राबयला तांणी किष्किंधा नगर संतोषारी आस तशी तागेले सुरेख रामान सांगिल्ले वरी श्रावण प्रारंभ जाला म्हणटा पावसाळो सुरू जाला म्हण जाल्ले तो राम प्रस्रवणगिरीचे एक गुहे भितर राबला हांगा लक्ष्मणाले सांगता आमी 4 महिने हांगा राबुया म्हूण सांगून आनी ते चंद जावन आशिल्ले प्रदेश ते संतोशार्थांनी थंय राबलीची हांच्यान रामू फल्ली जाल्यार तशी उठान दुख्ख भोगतना लक्ष्मण सांगता तूं दुख्ख भोगच्यानच तूं राय न्ही तूं देवूची म्हणून ताका सांगता कोपूनच दुख्ख भोगूनच 4 म्हयने कशी सैसून घे त्या पावसाळ्यान तूं सीते सोदूच्या बच्चा कश्ट मागीर आमी सीते सोदच्या बच्चा म्हूण सांगून सांगता रामू ओपता तशीच हांगा सुग्रीव तशी बारी संतोशार्थ गेले बायल चेडवाल वटू थंय राबून हाक्का 4 म्हयनो चमकलले कळना सुग्रीवाक भारी संतोषार आसता तशी 4 महिने जाल्ले शरद ऋतू शूर जाल्ले रामू शरद ऋतूचे वर्णन वर्षाकालाचे वर्णन पळय लक्ष्मणाले सांगता आनी सांगता लक्ष्मणा पळय सुग्रीव कित्याक विसरलो 4 म्हयने जाले न्हय आतां ताका राम नाकवे तेच्यावन सुग्रीवान जेवो आमकां मोस केले सीतेक सोदून दिता म्हूण सांगून 4 म्हयनो नंतर सोदुया म्हूण हांवें सांगला ताका 4 म्हयने तूं तुगेले बायले लोट न्ही तुगेले प्रजेंगेल वट राब म्हणून न्ही जाल्यार आतां 4 म्हयने जावन जाले की ताका ताणें प्रतिज्ञा केलेली उडोवंक आसना हांवें तेच्यावन तूं किष्किंधे वचून तूं सांगता हें रामकार्य करून दिना नातल्यार कसो जाता म्हूण सांगता आनी उपकार केल्ले जेन्ना विसरून प्रत्युपकार निमगेल करनातले तो अधम मनुष्य म्हणून घेता म्हूण सांग शुभाशुभ फल कसले येवो जाल्यार दिल्लेले उत्तरेक पालन करना नातिलो मनीस कसले प्रयोजन ना म्हूण सांग मागीर कोणाय आमगेलें कार्य करून दिवका जाल्यार तांगेलें कार्य आमी पुरयसना नातल्यार तांगेलें कार्य करून दिनातल्यार कृतज्ञ म्हणून घेता ताका मरण येयलें तागेले मांस समीत खंयचे पशु पक्षी आपणाचे म्हूण सांग आनी सांगता तो कसो न्ही म्हूण म्हळ्यार सुग्रीवाक ताका गोतना मिगेले बल कसले नमुनेचे आसा म्हणून हांव बाण सोडचें पळोवका म्हूण जेव ताका आशेस कितकी मिगेद्राक युद्धा भुमी राबून युद्ध करता म्हणून आशेस कितकी तेच्यावन वस लक्ष्मणा तूं सुग्रीवाल प्रतिज्ञा ताका उडगास करे पावसाळो जल्ली कुडले येवन सहाय करता म्हणून प्रतिज्ञा केलेलो सुग्रीव 4 म्हयनो सुकार संतोशार आसून आनी की ताका जाग जैनिवे कसले म्हूण सांगून पळय तो कसल्याक अशी वेळ काडता म्हूण पळय रामू ह्या पळय सांगता तागेले मंत्र्यांगेल वटू मदिरापान करून घेवन सर्व विसरलावे म्हणून त्या वेळी पळय लक्ष्मणा आनी किष्किंधे वचून सुग्रीवाक मिगेल कोप म्हळ्यार कसो म्हूण सांग इतले वेळ हांव तुगेले कसो सकट सांगला तें पुरे ताका सांग आनी सांगता तागेले सांग कसो म्हळ्यार
वाली मरण पावल्यानंतर खंयची वाटेक चमकला म्हणून त्यांची वाट तू वचून पळय येत तशी राम करत काय म्हणून सांग. तू तू सांगेल प्रतिज्ञाबद्ध करून दाखय नानातल्या वालीन चमकलेल्या वाटेक तू पेटेत म्हणून सांगून सुग्रीबाला सांगला म्हणून सुग्रीबाक रामान सांगला म्हणून सांग. बस युद्धभूमीन तू सुग्रीबाला काही सहाय घेईन या वालीक संहार करच्याक. तशी आता तुक मारू काय मग कोणाला सहाय जाव का म्हणून ना तशी जाऊन म्हाका कसलं उत्तर दिला त्या उत्तर वैकरी ना आणतलं रे तुक बग्गी मरण येत म्हणून सांग म्हणताना हांगा जोर कोपिष्टूची लक्ष्मण शेषावतारी नव्हतो म्हणताना ताका रामान अशी मस्त दैन्यारी कोपारी सकड सांगितलं ऐकून ताका सुग्रीवाल वैर जोर कोप येता आणि तो सुग्रीवाक कशी जाल्या रे मारचेची म्हणून लेखून घेऊनची तो कोपून चमकला वचून तो रामाला सांगून वत्तो तो कसं म्हणला रे रामा सुग्रीव सज्जन नाही आम्ही तो सज्जन म्हणले केले जाल्यार ताका व्यवहार कसले समना अग्नी साक्षी जावन तुगेल्या मित्रत्व केला जाल्यार रे सीतान्वेषण करून दिता म्हणून ताणें निबंधन घाल्लेले ते करिना म्हणटन तो ताकात विसरला म्हणल्याक न्हय राज्य अधिकारू कोणे घेवन दिलेलो म्हूण सांगून तेच्यावन ताका आतां ताणविनी सहाय कर न्ही म्हूण जाल्यार रे आमकां वापस तागेल्या दुखून ते वानर राज्य तांडून घेवचें आमकां कसले वेळ ना म्हणून हांव वचून सांगता ताका तुगेल्या अनुग्रहान ताण राज्य घेतिले जाल्यार रे स्त्री लोलूप जाल्ला दिसता तो बुद्धी भ्रश्ट जाला ताका तो आतां ताणें सांगिल्लें उतर कसलें करून दाखयना म्हणटना असल दुर्गुणीक कसले किशकिंदा आमी ताकाय वालील वाट्याक पेटयताच म्हणून सांगून येता म्हाका बद्दल तागेलो वयर कोपस तूं सांगना नतला रे हांव आनी एक दीस जेव पळोवन वचून ताका सांगून येता तशिलो आतां तान तुवें सांगता म्हणना सुग्रीबाक हांव मारता जेव तशी सुग्रीवू नाका आमकां राय मागीर वाली पुतस न्हय अंगद तागेल्या सांगया आमी सीतेक सोदून दी म्हूण सांगून तो आपुणी जावेत म्हूण सांगून सांगता की भारी कोप येयला लक्ष्मणाक तो रामू त्या वेळा सांगता की पळय लक्ष्मणा आमी आतां वचून सुग्रीवा ताण सांगेल उडगास केले जाल्ले आतां सुग्रीवा आमी मित्र म्हूण अग्नी साक्षी जावन करून घेतला म्हणटना मित्राक वध न्ही करूनच जाल्यार वध करता म्हणून सांगता आनी तूं आतां ताका भिवच मांद्र आमी ताका वध न्ही करूं ना तशें जावन तूं वचून ताका रामाला कोप कसलो म्हूण सांगून भिवई म्हूण म्हणलें म्हणटना तूं कोपून ताका संहार करूं भायर सरचें नज वचून तागे लागीं तूं दिल्लेले उतराचे गडू जाल्लो म्हणून एक सांग आनी रामाक कोप येयला म्हूण सांग तितलें सांगल्यार रे पुरो तो समजी कसल कोरका म्हूण आलोचन तोच करता म्हणटना लक्ष्मण हांव भावालेक जायत म्हूण सांगून किशकिंदे प्रवेश करता आनी थंय मस्त तुगेलें कार्य करून दिवच्यात विळंब केला म्हूण दाखोवका न्हय जाल्यार अण्णान बद कोपूनच म्हणला ताजे खातीर तो कृत्रिम कोप कृत्रिम म्हळ्यार पटी कोप दाखोवन तो सुग्रीवाल घरा कडेन वता आनी थंय सुग्रीवाल्यागी कसं सकड सांगता म्हूण मनान तूं आलोचन करून वतरस सीतान्वेषण कार्यानिकी प्रारंभ करनी म्हणटना रामाक कोप येयला म्हणून कळ्ळी ताका म्हणटना कोप लक्ष्मणाक जोर कोप येयलो तो सीदा कशी वारे वेगार वता की तशी वेगारी सुग्रीवाल घरा कडेन चमकलो आनी त्या वेळा ताका जोर कोप येयला की लक्ष्मणाक अण्णान कोणाकय कसले बाद दिवचेनच कोणाकय कसले बिश्टाचनच प्राण काडूनच म्हणून सांगला न्हय ताका कोप येतरस तो कसो करता आईल कोप पुरय वाटेर ही आड येईल रुका वयर काडता कितली की रूख पडोन थोडलो ते किशकिंदा बेट्टार चोडका जाल्यार मस्त बंडे पातोरांनी मेळटा ते पुरे पुड्डी करून वतरस के पाययान मस्तून तशी लक्ष्मण पर्वताचे मध्येन तो एक भयंकर जावन आसूचे किशकिंदा नगर तो पळयता थंय ते चंद नगर भयंकर म्हळ्यार तशें न्ही ते भयंकर जावन दिसता कसल्याक म्हळ्यार सैन्य सुग्रीवाले सैन्य रक्कून राबला सगळे किशकिंदे रक्तरस म्हणटना ताका लक्ष्मण आनीक कोप येता ते किशकिंदेचे सुग्रीवाले अंतपुरा येद्राक
मस्त क्रूर तोंडाचे वानराक ताणें राखूक राबयला. त्या वेळाक लक्ष्मण थंय येईल पळोवन ते सगळे सैन्य आसनवे तांणी कोणकी एकलो आक्रमण करूं आयला दिसता म्हण लेकून सुरवेक 100 गटल्यान रूख हातां धरून घेवन लक्ष्मणा मारूं म्हणून येता रसाची त्या पळोवन लक्ष्मणाक आनीक जोर कोपयलो. त्या वेळार ताणें एक हुंकार केले. हुंकार करतना सादारण वानर धांवलींच काही. मागीर सुग्रीवाला मने सीता प्रवेश करता प्रवेश करतात तांणी आनी सांगताची लक्ष्मण येयला रामाल भाव बारीक कोपार आस म्हूण सांगून तो कसले आयकून घेनी खंय तो सुग्रीवान तो तागेल बायलांक गेल वटू आस. मागीर मंत्र्यो पुराय आयलींची आनी ते कपींक पुराय सांगले की तांणी लक्ष्मणाक तो कसो आयला म्हूण पळोवन येयाची म्हूण तांणी भयंकर विकृत भिकर कपी हो वृक्ष धरून आयल्यांच्या हातांत एक वानर 10,000 अस्तीचे बल तांकां तितले बलिश्ट वानर आयल्यांची तो पळयतलो लक्ष्मण किचकिंदेचे रूख पुरे घेवन येयल्या वरी 100 गटल्यान वानर येवन लक्ष्मणाला येद्रा राबला म्हणटना ताका आनीक कोप येता. त्या वेळाक लक्ष्मणाक सुग्रीवान ताका मारूंक सैन्य पेटयला म्हूण तागेल मना येता. येवन अंचान ताका अण्णालय उडकेच येता. मस्त दुख करता यो हांकां कसो सोक्कू हें म्हूण चुकून गेला तांणी दिलेलें उतराक आनी कसो सोक्कू दाखयताचें म्हूण कोप येवन तो कसो करता ताका जोर कोप येवन दोळे दुखून दोळे रगत शिजला तागेले आनी शरीर सगळेची हून जावन तांबडी जावन गेला. सुरवेकची तो शेषावतारी वयवे म्हणटना लक्ष्मण एक सर्पा म्हणगे कोपान उसरू दीर्घ उसर सोडता. एक विशा सर्प बुसगूड वयत पळय तशें दिसता रस काय ते अंगदाक गोत्तशिल्ल विशयू ते पुरे वानरांक अंगद बिश्टयत खंय आनी लक्ष्मणाले येद्रा येवन दुख्खीत जावन राबला. त्या वेळार तागेल अंगदा पळोवन लक्ष्मणा पाप दिसता. तो सांगता चेडा सुग्रीवाले वस हांव येयला म्हूण सांग तुगेले तुका अग्निसाक्ष जावन सख्य करून घेतले रामच पळय उडगास आसवे तुका तागेल भाव लक्ष्मण तुगेले किशकिंदे बागलांत राबला तुका आसक्ती आसली रे तागेले उल्लोचाक तूं कसो सांगील म्हूण उडगस करून ताका समजावन वेवहार कोरका म्हूण सांगला. तितली सांगल्या पुरतू म्हूण म्हणटना अंगदा जोर भंय जाता दुख्ख जेल्ला ताका. तो येवन सुग्रीवाल्यागे लक्ष्मण येयलो म्हूण सांगता. लक्ष्मणाल उत्तर ऐकून अंगदा कळवळ जाला. तो चमकलो. सुग्रीवा नमस्कार केला. हांव सशील थंयता रे तिका नमस्कार केले. थंय सुग्रीवाल बायल रुमा आशिल्ली तिका नमस्कार केले आनी कस खातीर हांव तशी धांवन धांवन आयला म्हूण सांगून सांगतरच यो जाल्यार मदिरा पानान मत्त जाला कोण सुग्रीव ताका उठान बशा जायना ओपास तशी न्हीद जाता. आतां थंय लक्ष्मणा कोप येयला म्हूण सांगून मस्त वानरांक कळला की तांणी पळय लक्ष्मण हांसोवच्या पळयताच त्या वेळार लक्ष्मणाक जोर कोप येवन तो एक सिंहनाद करता. कडेरी त्या शब्दानाची सुग्रीवा जागरण जालें जाल्यार सुरापान चड जाल्लें देखून तागेले दोळे तांबडसाणी वचनी तागेले एक नमनेची ते मत्त स्थिती येवची न्हू त्या सुरापानान एक मत्त स्थिती ताका वचनी जाल्यार अंगदाल उत्तर आयकतना तागेल वटूप लक्ष आनी प्रभाव म्हळेल दोनी वानर मंत्री आयल्यांची तांकां सुग्रीवाल विशयांत मस्त काळज आशिल्ले आनी तांणी भारी विचारवंत तांणी राजनिती धर्म सकट तांकां गोत्त आशिल्लो. तांणी सुग्रीवाले वचून सांगताचे लक्ष्मण येयला जाग्रते 4 म्हयने जाल्ला तूं आनीक उठायनी म्हूण म्हणटना सुग्रीव उठान बसच्या कशी प्रयत्न करता की ताका बशा जायना. त्या वेळार तांणी
त्या सुग्रीवाक शिपणेच्या कोका म्हूण सांगून पुराय विषय फुडलो ताका उडगस करताची आनी सांगतात तांणी तुगेले मित्र जलिलीत नवे राम आनी लक्ष्मणू पळय तुका राज्य घेवन दिवच्याक वाली मारनू तांणी कारण जलिली नवे 4 महिने जलकी ताणी तुका एक समय दिवनू आत रामाल भावू लक्ष्मण धनुष्य घेवन घेवन राबला पळय तो ताका पळोवनूची तुगेले वानर पुरे भिल्ल्यांची तांणी या पळय शब्द करताची उठा मात्र न्ही अंग दाखय तुगेल्या तांणी पेटयले त्या वय तुका मना वचनी आता लक्ष्मणा जोर को पहिला तशें तू उठा वग्गी जागृत जा तोंडा उदा मारन गे भायर वस लक्ष्मणाक तुगेले बायल चेडू वाल वटू तुगेले बंधू बांधवाल वटू वचून तू लक्ष्मणाक भेट जा आनी तागेल्या की कसं म्हूण निमगी त्या वेळाक रामान कसं तुगेल्या सांगिल्लें तें कामय तूं कोर दिवका म्हूण आनी तांणी पुराय जन सांगताची अंगदूय सांगता बाप्पा रामाक मस्तू को पयला दिसता लक्ष्मण येयला तूं उठ्ठा आनी कसं काम करचें म्हूण आमकां पूण आज्ञापन दी तुका साध्य ना नातल्यार तुगेल्या आज्ञे ना नातल्यार आमी काम करूं जायना कसले म्हूण म्हणटना लक्ष्मणा को पयला लक्ष्मण किंता बागला येवन राबला म्हणलेले विशय सुग्रीवा तेन्ना कळ्ळें ताका जोर को पयला आनी काणी कसं म्हूण पायचे दिसा आमी पळय आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकल परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।